बहुचर्चित डॉक्टर शिरीष वळसंकरांच्या आत्महत्येच्या मुळाशी अद्याप खऱ्या अर्थाने तपास अधिकारी पोहोचू शकले नाहीत। आजवरच्या तपासातून डॉक्टरांच्या आत्महत्येबद्दल ठोस कारण पुढे आलेले नाही। दाखल गुन्ह्यावरून संशयित मनीषा माने हिची 5 दिवस पोलीस कोठडी घेऊन माहिती मिळवली, पण तिच्याबद्दल ठोस पुरावा मिळाला नाही। त्यामुळे या प्रकरणात पोलिसांनी नवा ॲक्शन मोड घेतलाय। डॉक्टरांच्या आत्महत्येबद्दल गुप्त माहिती मिळवण्यासाठी काही खास माहितीगार म्हणजेच पंटर सोडले। डॉक्टरांचे नातेवाईक, अत्यंत निकटवर्तीय, शेजारी यांच्याकडून माहितीगार घटनेसंबंधी माहिती मिळवून ती पोलिसांना देणार आहेत। सोमवारी दिनांक 28 पासून तपासाला पुन्हा गती येणार आहे। तपास अधिकारी अजित लकडे 2 दिवस रजेवर गेल्याने या काळात तपास रखडला गेला। विशेषत्वे आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर शिरीष वळसंकरांच्या खिशात जी चिठ्ठी सापडली आहे त्याच चिठ्ठीच्या संदर्भात सखोल तपास झाल्यास घटनेचे गूढ उकलेल असा विश्वास खुद्द खाकी वर्दीला देखील आता वाटू लागला असून त्यासाठी पोलीस ॲक्शन घेणार आहेत। डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी मराठी हस्ताक्षरात काही विशेष नोंदी केलेली कागदपत्रे पोलीस आवर्जून शोधणार आहेत। आढळून आलेली सुसाईड नोट ही मराठी भाषेत लिहिलेली आहे। वास्तविक डॉक्टर वळसंकर हे मराठी भाषेतून खूप कमी लिहायचे, त्याशिवाय ते आपली स्वाक्षरी इंग्रजी हस्ताक्षरात करायचे। त्यांच्या आजवर केलेल्या स्वाक्षरीत वडील पद्माकर यांच्या नावाचा उल्लेख आवर्जून असायचा। मात्र शवविच्छेदनासाठी डॉक्टरांच्या खिशात जी चिठ्ठी सापडली आहे ती संशय निर्माण करणारी असल्याचे पोलिसांना वाटत आहे। 5 दिवसांच्या पोलीस कोठडी दरम्यान संशयित मनीषा माने हिच्याकडून अपेक्षित माहिती मिळाली नाही असे पोलिसांचे मत असल्याची माहिती पुढे आली आहे। काही वेगळी माहिती विचारली की मनीषा जे जुनं यापूर्वी सांगितलं आहे तेच सांगायची। अति ॲडव्हान्समध्ये बोलणारी मनीषा तपासादरम्यान खरी कॅसेट वाटली। तिच्याकडून नवी कोणतीच माहिती मिळेना, तपासाचे धागेदोरे लागेनात। हे लक्षात आल्यावर तपास अधिकाऱ्यांनी तिच्याकडील माहितीचा नाद सोडला, तिची न्यायालयीन कोठडी घेतली। इतर माहितीच्या आधारे ते आता सोमवारपासून तपास करतील अशी माहिती समोर आली आहे। कारण चिठ्ठी मराठी भाषेत आहे आणि डॉक्टरांची स्वाक्षरी मराठीत आहे। याच मुद्द्यावर डॉक्टर वळसंकरांनी मराठीतून लिहिलेली काही कागदपत्रे पोलीस नव्याने ताब्यात घेणार आहेत। मराठी हस्ताक्षर आणि स्वाक्षरीचा नमुना पडताळला जाणार आहे। हीच चिठ्ठी तपासासाठी भारी ठरणार असल्याचे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे। डॉक्टर वळसंकरांच्या आत्महत्येच्या प्रकरणास 8 दिवस उलटून गेले तरी पण पोलिसांच्या हाती ठोस काहीच लागले नाही। डॉक्टरांच्या आत्महत्येबद्दल थेटच सांगू असे म्हणणारे पोलीस आता तोंड उघडायला तयार नाहीत। खास करून गृहकलाचा डॉक्टरांच्या आत्महत्येशी काय संबंध लागतोय का हा मुद्दा त्यांनी आजवर जाणीवपूर्वक बाजूला केला। तो कोर्टासमोर सुद्धा येऊ दिला नाही। मात्र पोलिसांच्या या भूमिकेवरच आता संशय निर्माण झाला आहे। जनतेच्या कोर्टात पोलीस आता आरोपीच्या पिंजऱ्यात आले आहेत। सोलापूर शहर जिल्ह्यासह डॉक्टर वळसंकर प्रेमींच्या वर्तुळात आत्महत्येबद्दल वेगळी ठोस चर्चा आहे। गृहकलह हाच आत्महत्येला जबाबदार आहे, तोच मुद्दा समाजमनात आहे। समाजमनाच्या दबावामुळे पोलिसांना गृहकलाच्या मुद्द्याच्या आधारे तपास हा करावाच लागेल, कारण दबाव वाढत आहे। संशयित मनीषा माने हे डॉक्टरांची मारेकरी आहे हे मान्य करायलाच आजही डॉक्टर वळसंकर प्रेमी तयार नाहीत। त्यांना न्याय मिळालाच हवा ही भूमिका ठेवल्यास संशयित मनीषा माने हिच्याकडील माहितीशिवाय जे काही वेगळी माहिती समोर आली त्याच धाग्यांचा आधार घेऊन डॉक्टर वळसंकरांचे अत्यंत जवळचे नातेवाईक, घराशेजारील लोक, नेहमीच्या बैठकींमधील मित्रमंडळी या सर्वांकडून अत्यंत गुप्त पद्धतीने माहिती घेतली जाणार आहे। डॉक्टरांबद्दलचं संबंधितांच्या मनामधील प्रेम जागे झाले। निरपराध देव माणसाला आयुष्य कायमचे संपवावे लागले। त्यांना न्याय मिळालाच पाहिजे। जाणीवपूर्वक केलेल्या चुकीला माफी नाही, दोषींना कठोर शिक्षा व्हायलाच हवी अशी भूमिका घेऊन संबंधितांना माहिती दिल्यास डॉक्टरांच्या आत्महत्येच्या मुळाशी पोलिसांना पोहोचता येईल।